नमस्कार, मी भूषण सजगुरे आज तुम्हाला एकादशीबद्दल सांगणार आहे। या 18 तारखेला जी एकादशी आहे हिचे विशेष महत्त्व सांगितले गेले। जी एकादशी 19 जूनला सोडली जाईल। तर त्या ठिकाणी या एकादशीचं सर्वच एकादशीचं महत्त्व अत्यंतिक आहे। मात्र ज्यावेळेस या एकादशीचं पालन केलं जातं, या विशिष्ट एकादशीचं नाव आहे निर्जल एकादशी किंवा याला भीमसेन एकादशी असं देखील म्हणतात। तर जे नावानुसार आपल्याला लक्षात येईल, एक पौराणिक कथा सांगतो म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी उलगडतील। जे पांडवांचे भाऊ भीम होते, तर त्या पांडवांपैकी त्या भीमाचं तुम्ही कथा ऐकली असेल की त्याला खाण्याची आवड होती, तो नेहमी खात राहायचा। त्यावेळेस गोपालकृष्णांनी त्याला त्या ठिकाणी उपासना किंवा एक सेवा करण्यासाठी एका वनामध्ये पाठवलं होतं। त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांची भेट ही व्यासांशी झालेली आहे। व्यास महर्षींनी त्यांना सांगितलं की तुमच्या जीवनामध्ये एकादशीचं महत्त्व अत्यंतिक आहे। त्यावेळेस आता येणारी जी निर्जल एकादशी आहे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं जलसुद्धा ग्रहण करायचं नाही, अन्न ग्रहण करायचं नाही। ही जर एकादशी तुम्ही केली तर तुम्हाला जेवढ्या पण एकादशी या वर्षभरात होता तेवढं सर्वांचं पुण्य या एकादशीमध्ये प्राप्त होईल। त्यावेळेस या भीमसेनने त्या ठिकाणी एकादशीचं पालन केलं आहे, एकादशीचं व्रत त्या ठिकाणी आचरण केलं आहे आणि कडेकोटपणे आचरण केलं आहे आणि त्याच्यामुळे अनेक प्रकारचे फायदे देखील या भीमसेनला त्या ठिकाणी प्राप्त झाले आहे। म्हणून या निर्जल एकादशीला भीमसेन एकादशी असं देखील म्हणतात। तर या एकादशीचं पुण्य हेच आहे की आपल्याकडनं जेवढ्या पण एकादशा झालेल्या नाहीत, उपास झालेले नाही, तर त्याचं देखील फळ आपल्याला या ठिकाणी प्राप्त होतं। म्हणून हा जो एकादशीचा उपास आहे हा तितकाच महत्त्वाचा सांगितला आहे। तो आपल्या आरोग्यासाठी देखील महत्त्वाचा आहे। दुसरी गोष्ट, ज्यांनी हा निर्जन जो विदाऊट जल म्हणजे काय की ज्या ठिकाणी जलाचा सुद्धा त्याग करायचा आहे, हे तितकं महत्त्वाचं आहे। तर या दिवशी ही निर्जल एकादशी जो कोणी करील त्यांच्या जीवनामध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे अनेक प्रकारचे अनुभव हे त्यांना प्राप्त होतात। हे व्रत सर्वांनी नक्की करावं, भगवंताचं नामस्मरण करावं आणि त्या दिवशी विशेष म्हणजे विष्णू सहस्रनामाचं पठण जर अशा व्यक्तींनी केलं तर त्यांच्यावर विशेष म्हणजे लक्ष्मीची कृपा ही चांगल्या प्रकारे प्राप्त होते। त्यांच्या घरामध्ये लक्ष्मीचा तुटवडा कधीही पडत नाही। म्हणून या दिवशी विष्णू सहस्रनामाचं गायन करणं, पठण करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं सांगितलेलं आहे। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।